अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज स्वामी म्हणतात, कधी कधी आयुष्य आपल्या मनासारखं घडत नाही. आपण ज्या लोकांसाठी मनापासून जगतो तेच आपल्याला समजून घेत नाही. जर आज तुमच्या मनात निराशा असेल तर हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. आपण ज्या स्वप्नासाठी दिवसरात्र मेहनत करतो ती स्वप्न पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. अशा वेळी मनात एक विचार येतो, आता पुढे काय? पण लक्षात ठेव, हा प्रश्न म्हणजे शेवट नाही, तो एका नवीन सुरुवातीची चाहूल असते. जीवनात जे काही हरवलं आहे त्याचाच विचार करत बसलात तर जे मिळणार आहे तेही दिसणार नाही. प्रत्येक बंद झालेल्या दारामागे दुसरा एक मार्ग तयार होत असतो, पण त्या मार्गावर चालण्याचं धैर्य आपल्यालाच दाखवावं लागतं. म्हणून भूतकाळाच्या ओझ्याखाली वर्तमान दडपून टाकू नकोस. आज दिवस तुझ्या हातात आहे आणि उद्याचा भविष्य आजच्या निर्णयातून घडणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवणं हीच सर्वात मोठी शक्ती आहे. जेव्हा संपूर्ण जग म्हणतं की तू करू शकत नाही, तेव्हा मनातून एकच आवाज यायला हवा की मी प्रयत्न नक्की करणार. कारण प्रयत्न करणारा माणूस कधीच हारत नाही, तो जिंकतो किंवा शिकतो. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप. आणि जो प्रत्येक अनुभवातून शिकतो त्याला यश मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून आजपासून स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या शब्दांनी ठरवू नकोस. तुझी ओळख तुझ्या कर्मातून निर्माण कर. चांगले विचार मनात ठेव, चांगली माणसं सोबत ठेवा. प्रत्येक दिवस कालपेक्षा अधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न कर. विश्वास ठेव, आयुष्य एका क्षणात बदलत नाही, पण एका योग्य निर्णयामुळे बदलायला नक्कीच सुरुवात होते. कदाचित तो निर्णय आजच तुझ्याकडून घेतला जाईल. आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते. रोजचा एक चांगला विचार, एक प्रामाणिक प्रयत्न, एक सकारात्मक निर्णय आणि स्वतःवरचा अढळ विश्वास हेच तुमच्या यशाची सुरुवात असते. आज जर तुम्ही रडत असाल तर रडा, मन मोकळं करा, पण उद्या उठताना कालचं दुःख घेऊन उठू नका. प्रत्येक सकाळ तुला पुन्हा एक संधी देत असते. त्या संधीचा आदर कर आणि शेवटी फक्त एवढंच लक्षात ठेव, ज्याने स्वतःवरचा विश्वास जिवंत ठेव त्यांच्याकडून कोणतीही परिस्थिती विजय हिरावून घेऊ शकत नाही. संघर्ष हा शेवट नसतो, तो यशाच्या कथेचा पहिला अध्याय असतो. म्हणून थांबू नकोस, चालत राहा, कारण तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस अजून यायचे आहेत.